नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जांभारीत भीषण स्फोट, जंगलात सापडले तब्बल 25 जिवंत गावठी बॉम्ब। रत्नागिरी तालुक्यातील जांभारी परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातात संशयास्पद वस्तूचा अचानक स्फोट झाला। या भीषण स्फोटात महिलेचा हात गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रेश्मा प्रमोद सुर्वे, वय वर्ष 45, राहणार जांभारी फाटा, या सकाळच्या सुमारास जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या। त्यावेळी त्यांना जमिनीवर संशयास्पद वस्तू दिसली। ती हातात उचलताच अचानक जोरदार स्फोट झाला। स्फोट इतका भीषण होता की त्यांच्या हाताची बोटे तुटून गंभीर भाजल्या गेल्याची माहिती समोर आली आहे। जखमी महिलेला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्याची तयारी सुरू आहे। दरम्यान घटनास्थळी पोलीस व बॉम्ब शोधक पथक दाखल झाले असता परिसरातून तब्बल 20 ते 25 जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले आहेत। त्यामुळे या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके कोणी आणि कशासाठी ठेवली होती याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला असून बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तपास करत आहेत। जांभारी परिसरात सध्या भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, रत्नागिरी।